नमस्कार. मी प्रिया वाबळे. अर्थातच मी आलेलं व्यासपीठ, तुम्ही सर्व ऐकणारे श्रोतेवर्ग आणि या श्रोतेवर्गासमोर एक चालता बोलता विषय मांडावासा वाटतो. अर्थातच विषय आहे भारताची तरुणाई, संविधानाची जाणीव आणि देशाचं भविष्य. माझं राष्ट्र, माझा देश, माझा भारत देश. जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. या कवितेच्या ओळी फक्त बोलण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहेत. कोणत्याही देशाचा तरुण, कोणत्याही देशाची तरुणाई ही त्या देशाचा आधारस्तंभ असते. आजची तरुणाई उद्याच्या देशाचं भविष्य असते. अर्थातच आजची तरुणाई उद्याच्या देशाचा आधारस्तंभ असतो. उद्या येणाऱ्या पिढीसाठी आजची तरुणाई एक आदर्श असते. मग आजच्या तरुणाईने आचरणात आणायच्या गोष्टी, आजच्या तरुणाईने जाणून घेण्याच्या गोष्टी कोणत्या? तर आजच्या तरुणाईला गरज आहे तर जाणीव करून देण्याची आपल्या संविधानाची, आपल्या भारताचं संविधान. तुम्हाला मिळालेले हक्क, तुम्हाला मिळाली कर्तव्य, तुमचे असणारे मूलभूत अधिकार, या सर्व गोष्टी आजच्या तरुणाईला माहीत असणं खरंच खूप गरजेचं आहे. जर आजची तरुणाई या सर्व गोष्टी आचरणात आणल तर खऱ्या अर्थाने या देशाचं भविष्य, या सुजलम सुफलाम कृषीप्रधान अशा देशाचं भविष्य खऱ्याच अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने घडणार आहे. आजची तरुणाई कधी कधी विचारते की या संविधानाने आम्हाला काय दिलं. ज्यावेळेस आजची तरुणाई हा प्रश्न विचारते त्यावेळेस या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये एक खंत निर्माण होते. का? कारण आम्हा सर्वांना तुम्हाला तुमची मतं या व्यासपीठावर मांडण्याचा अधिकार दिला, तो अधिकारही या संविधानानेच दिला ना. म्हणूनच त्यांना सांगावंसं वाटतं की नको ती राजेशाही, नको ती ठोकशाही. आता फक्त या संविधानाने तुम्हाला दिली आहे अतिशय उत्कृष्ट अशी लोकशाही. मग ही लोकशाही काय? तर या संविधानाने तुम्हाला दिलेले अधिकार, तुम्हाला दिलेली कर्तव्य, ती कर्तव्य तुम्ही आचरणात आणणं खरंच खूप गरजेचं आहे. आजचा तरुण भरकटतोय, आजचा तरुण व्यसनाधीन होतोय. आजच्या तरुणाला तुम्हाला मिळालेले हक्क, कर्तव्य याचं वाचन नसल्यामुळे हे अधिकार माहीतच नाही आहे. आणि हे अधिकार ज्यावेळेस तुम्ही तुमचं संविधान आचरणात आणाल त्यावेळेस हे अधिकार, हे हक्क, हे कर्तव्य तुम्हाला माहीत होतील. एखाद्या समाजाच्या धर्मामध्ये ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या गरजा अतिशय उच्च थराला जातात त्यावेळेस त्या समाजामध्ये एखादा महात्मा जन्माला येतो. आणि ते महात्मा अर्थातच कोण असतात? तर या देशाचं, या राष्ट्राचं संविधान लिहिणारे, राज्यघटना लिहिणारे महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी काहीतरी उद्देश, हेतू समोर ठेवून या राष्ट्राचं, या देशाचं संविधान लिहिलं, राज्यघटना दिली. आज संविधान केवळ वाचवण्याची गरज नाही, तर हे संविधान वाचवण्यापेक्षा तुम्ही ते संविधान किती आचरणात आणताय हे खरंच आता गरजेचं आहे. या ठिकाणी जगण्याची नाकेबंदी करणारी व्यवस्थेचे घोडे, त्या घोड्यांच्या टापांखाली तुडवली जाणारी इथली मानवता, इथली तरुणाई. कधी कधी प्रश्न पडतो या तरुणाचा आणि या तरुणाईंचं काय? हा प्रश्न केवळ मला एकटीला पडलेला असून हा प्रश्न इथे असणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये हा प्रश्न पडला पाहिजे. कारण का? तर आजचा तरुण या देशाचं भविष्य असल्यामुळे तुम्हाला गरजेचं आहे जाणीव करून घेणं की आजच्या संविधानाची, आपल्या संविधानानं आपल्यासाठी काय केलं. आपल्या संविधानानं आपल्याला सर्व प्रकारचे हक्क दिले, सर्व प्रकारची कर्तव्य दिली, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला, तुम्हाला या देशाचं संरक्षण करण्याचा अधिकार दिला, लोकशाहीचं रक्षण करण्याचा अधिकार दिला. इतके सारे अधिकार या राज्यघटनेने, या संविधानाने जर तुम्हाला दिले असेल तर तुम्हाला ते संविधान कुठेतरी आचरणात आणणं, कुठेतरी बाळगणं, त्या संविधानातील हक्क, कर्तव्य जाणून घेणं हे खरंच खूप गरजेचं आहे. असं म्हणतात की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मिळालेला अधिकार, मिळालेलं दान म्हणजे संविधान. माणसाला माणूस म्हणून जगण्याचं मिळालेलं दान म्हणजे संविधान. न्याय, समता, बंधुता यांचं वरदान म्हणजे संविधान. न्याय, समता, बंधुता यांचं वरदान म्हणजे संविधान. ना जातीचा, ना धर्माचा, ना जातीचा, ना धर्माचा, तर सर्व भारतीयांचा अभिमान, अर्थातच या देशाचं संविधान, अर्थातच या देशाचं संविधान. या 4 ओळींमध्ये या संविधानाचा पूर्ण असा अर्थ समावलेला आहे. म्हणून तरुणांना सांगावं वाटतं, न्याय, समता, बंधुता या गोष्टी ज्याच्यामध्ये एकत्र आहे, जिथे सर्व गोष्टी समान आहेत, कोणत्याही प्रकारचा भेद नाही, कोणत्याही प्रकारचा जाती धर्माचा कोणत्याच प्रकारचा उल्लेख नाही, असं हे आपलं संविधान या देशाचं अर्थातच भविष्य उज्ज्वल घडवेल ज्यावेळेस तुम्ही हे संविधान आचरणात आणाल. म्हणून आजच्या तरुणाईला सांगावं वाटतं, जिथे माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे. जिथे माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे. जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या व्यक्तीचे नाव संविधान आहे, त्या व्यक्तीचे नाव संविधान आहे. आणि अशा चांगल्या प्रकारचं, उत्कृष्ट दर्जाचं संविधान आपल्या देशाला ज्यांनी लिहून दिलं, ज्यांनी लिहिलं, ज्यांनी राज्यघटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आचरणात आणा. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे हे राष्ट्र आहे. या विचारावर चालणारं जर हे राष्ट्र असेल तर या राष्ट्रामध्ये असणाऱ्या तरुणाईंना ही जी काही तुमची मूलभूत कर्तव्य आहे, हक्क आहे, ही तुम्हाला आचरणात आणणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आजचा तरुण
उद्याच्या पिढीसाठी जर आदर्श असेल तर आजच्या तरुणानं करायचं काय, आजच्या तरुणानं आजच्या चांगल्या गोष्टी, आजच्या तरुणानं आपलं संविधान जपायचं, आपल्या संविधानातली जी काही तरतुदी आहेत त्या जाणून घ्यायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि त्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही आचरणात आणा त्यावेळेस या देशाचं उज्ज्वल भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगताना आपल्याला आपले हक्क, ज्या प्रकारे आपण आपलं घर सांभाळतो त्याप्रमाणे आपल्याला आपला हा देश सांभाळायचा आहे. आणि हा देश जर आपल्याला कुठेतरी उज्ज्वल भविष्य या देशाचं घडवायचं असेल तर तरुणांना माझं सांगणं आहे की आपण ज्या पिढीचे आधारस्तंभ आहोत त्या पिढीसाठी आपण चांगला आदर्श निर्माण करणं हे आपणा प्रत्येकाचं काम असतं. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं संविधान हे फक्त एक विधान नाही आहे, त्याच्यामध्ये असणारं लोकशाहीचं रक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुम्हाला सगळ्या प्रकारचे अधिकार तरतुदी जे काही नमूद केलेलं आहे ते आपण फक्त वाचायचं आहे, आचरणात आणायचं आहे आणि त्या संविधानाला गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांना काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.